हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम ऑल ऑफ यू. लास्ट लेक्चरमध्ये आपण क्रेब्स सायकल म्हणजेच काय ते पाहिलं होतं. अगदी ग्लायकोलिसिस नंतर ॲसिटिलेशन ऑफ पायरुवेट आणि त्याच्यानंतरची स्टेप होती ती म्हणजे क्रेब्स सायकल. आता ही सायकल आपण लास्ट लेक्चरला डिस्कस केलेली आहे. फक्त काही ट्रिक्स आहेत ते तुम्हाला इथं मी सांगते आणि तिसरा आपण जो बघणार आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन रिॲक्शन ती आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहे. आता याच्यामध्ये आपण बघितलं ग्लायकोलिसिस झाल्यानंतर जो एंड प्रोडक्ट होता तो होता पायरुविक ॲसिड. बरोबर आहे. पायरुविक ॲसिडनंतर ॲसिटिलेशन झालं किंवा ॲसिटिलेशन ऑफ पायरुवेट ही प्रोसेस झाली आणि काय तयार झालं, ॲसिटिल कोएन्झाईम ए तयार झालं. ॲसिटिल कोएन्झाईम ए ज्याच्यामध्ये 2 कार्बन आहेत आणि ऑक्झॅलो ॲसिटेटमध्ये 4 असे म्हणून 6 कार्बनचा काय तयार झाला रे, सायट्रेट तयार झालं. ठीक आहे. सायट्रेट किती कार्बनचा आहे, 6 कार्बनचा आहे. पण हा कसा तयार झाला तर ॲसिटिल कोएन्झाईम एमध्ये 2 कार्बन, ऑक्झॅलो ॲसिटेटमध्ये 4 कार्बन, दोन्हींची बेरीज किती झाली, 6 कार्बन. सो सायट्रेट जो तयार झालेला आहे तो सायट्रेट किंवा सायट्रिक ॲसिड आपण जर सायकल म्हणतो याला, कारण इथं सायट्रेट आहे. स्टेबल कंपाऊंड जो आहे पहिला तो सायट्रेट आहे म्हणून ह्याला सायट्रिक ॲसिड सायकलसुद्धा म्हटलं जातं. मग हे सायट्रेट जे आहे हे सायट्रेट नंतरची स्टेप जी आहे त्याच्यामध्ये H2O रिमूव्ह होतं आहे म्हणजे त्याला डिहायड्रेशन असं म्हटलं गेलं आहे. पहिली प्रोसेस आहे त्याला कंडन्सेशन असं म्हटलं गेलं आहे. दुसरी स्टेप आहे ती डिहायड्रेशन म्हणजेच काय, रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्युलातून काय होतं रे, रिमूव्ह होतं आहे. आणि मग रिमूव्ह झाल्यानंतर जो प्रोडक्ट तयार झालेला आहे तो आहे सिस ॲकोनेटेड. काय तयार झाला आहे, सिस ॲकोनेटेड. आता 6 ॲकोनेटमध्ये पुन्हा तिसरी स्टेप आहे ती इथं काय बघा, इथं डिहायड्रेशन झालं होतं म्हणजे रिमूव्हल ऑफ वॉटर. आता इथं काय झालं रे, हायड्रेशन झालं आहे. काय झालं आहे, नेक्स्ट स्टेपमध्ये हायड्रेशन झालं आहे. आता तुम्ही म्हणाल की आता डिहायड्रेशन होतं, डिहायड्रेशन झाल्यानंतर 6 ॲकोनेटेड तयार झालं आहे, पुन्हा H2O ॲड झाला म्हणजेच सिस ॲक्युनेटेडमध्ये पुन्हा सिस ॲक्युनेटचं रूपांतर पुन्हा सायट्रेटमध्ये व्हायला पाहिजे असं तुमचं म्हणणं असेल. साहजिकच बरोबर आहे. कारण सायट्रेटमधून ज्यावेळेस आपण H2O रिमूव्ह करतो आहे, सायट्रेटमधून H2O रिमूव्ह करतो आहे त्यावेळेस आपल्याला सिस ॲक्युनेटेड मिळतं आहे. तिसऱ्या स्टेपमध्ये आपण काय करतो आहे, H2O ॲड करतो आहे. ॲरो बघा, H2O ॲड करतो आहे म्हणजेच काय व्हायला पाहिजे होतं, सायट्रेट तयार होतं. पण सायट्रेट तयार होत नाही, त्याचा आयसोमर तयार होतो. काय तयार होतो, आयसोसायट्रेट तयार होतं. ओके. म्हणजे सायट्रेट आणि आयसोसायट्रेट याच्यामध्ये एक स्टेप आहे ती म्हणजे सिस ॲकोनेटेड. लक्षात ठेवायला सोपं आहे. सायट्रेटपासून म्हणजे सायट्रेटचं डिहायड्रेशन होतं आहे, त्यासाठी लागणारं एन्झाईम जे आहे ते ॲकोनेटेज आहे. डिहायड्रेशन झालं, सिस ॲकोनेटेड तयार झालं. सिस ॲकोनेटचं पुन्हा नेक्स्ट स्टेपला हायड्रेशन होतं आहे म्हणजे H2O मॉलिक्यूल ॲड होतो आहे. H2O मॉलिक्यूल ॲड झाला की प्रोडक्ट जे तयार होतं आहे ते आयसोसायट्रेट आहे. मला वाटतं इथपर्यंत काही प्रॉब्लेम नसावा. इथं तिन्हीमध्ये सुद्धा कार्बन मात्र 6च आहेत, 6 कार्बन आहेत. ओके. आता पुढे बघा, त्याच्यानंतरची स्टेप सिस आयसोसायट्रेटमध्ये रूपांतर होत असताना म्हणजे सिस ॲकोनेटचं आयसोसायट्रेटमध्ये रूपांतर होत असताना जे एन्झाईम आहे ते एन्झाईम सेम आहे. वरचं आहे ॲकोनेटेज सेम, इथं ॲकोनेटेजच आहे. त्याच्यानंतर आयसोसायट्रेटचं रूपांतर कशामध्ये होतं रे, ऑक्झॅलोसक्सिनिक ॲसिडमध्ये होतं आहे. कशामध्ये होतं आहे, ऑक्झॅलोसक्सिनिक ॲसिडमध्ये. मग आता इथं किती कार्बन असणार आहे, 6च कार्बन असणार आहेत. फक्त इथं काय होतं आहे बघा, इथं जे एन्झाईम आहे ते आयसोसायट्रेट डिहायड्रोजनेज म्हणजे हायड्रोजन यातून काय होतं आहे, रिमूव्ह होतं आहे. डिहायड्रोजनेज म्हणजे तुम्हाला माहिती आहे रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. म्हणजेच हा जो हायड्रोजन रिमूव्ह होतो आहे इथे बघा, हायड्रोजन रिमूव्ह झाला आहे, NADला ॲड होतो आहे आणि काय तयार झालं, NAD+H+ तयार झालं. ओके. त्याच्यानंतरची पुढची स्टेप आहे ऑक्झॅलोसक्सिनिक ॲसिड तयार झालं. 5th नंबरला आहे. इथं मात्र काय होतो, CO2 बाहेर पडतो म्हणून ऑक्सिडेटिव्ह डिकार्बॉक्झिलेशन असं म्हटलं गेलं. डिकार्बॉक्झिलेशन म्हणजेच काय, रिमूव्हल ऑफ CO2. मग ऑक्झॅलोसक्सिनिक ॲसिड यातून CO2 बाहेर पडला, काय तयार झालं, अल्फा कीटो ग्लुटारेट तयार झालं. एन्झाईम कोणता आहे, आयसोसायट्रेट डिहायड्रोजनेज. सगळ्यांचं लक्षात येतं आहे. इथं डिकार्बॉक्झिलेशन का म्हटलं गेलं आहे तर एक CO2 बाहेर पडला आहे, कार्बन डायऑक्साईड बाहेर पडला आहे म्हणजे कार्बन बाहेर पडला आहे. मग इथं आत्तापर्यंत आपण बघितलं होतं किती कार्बन होते रे, 6 कार्बन होते. किती होते, 6 कार्बन होते. आता इथे एक कार्बन निघून गेला म्हणजे इथं अल्फा कीटोग्लुटारेटमध्ये किती कार्बन असणार आहेत, 5 कार्बन असणार आहेत. आपण एका पायरुविक ॲसिडचं बघतोय, असे 2 पायरुविक ॲसिड
एक ग्लुकोज ज्यावेळेस ऑक्सिडेशन होते त्यावेळेस 2 मॉलिक्युल्स पायरुव्हिक ॲसिडचे होतात. त्यातली ही एक सायकल आपण पाहतो एका मॉलिक्युलची. सेम दुसऱ्या मॉलिक्युलची पण अशीच सायकल राहते. म्हणजेच एका ग्लुकोज मॉलिक्युलचं ऑक्सिडेशन होण्यासाठी क्रेब्स सायकल 2दा फिरत असते. ओके. त्याच्यानंतर 5 कार्बन झाले. इथं 5 कार्बन झाल्यानंतर पुढची स्टेप आहे म्हणजे इथं 5th कार्बन असणारा प्रोडक्ट कोणता आहे? अल्फा कीटोग्लुटारेट. अल्फा कीटोग्लुटारेटपासून पुन्हा नेक्स्ट प्रोडक्ट तयार होतो तो सक्सिनिल कोएन्झाईम ए. कोणता होतो? सक्सिनिल कोएन्झाईम ए. बघा इथं कोएन्झाईम ए ॲड झालेला आहे. त्याचबरोबर CO2 पुन्हा बाहेर पडतं. म्हणजेच हे सक्सिनिल कोएन्झाईम ए आहे ते मात्र आता किती कार्बनचं झालं बाळांनो? 4 कार्बनचं झालं. ओके. सक्सिनिल कोएन्झाईम ए कितीचं झालं? 4 कार्बनचं झालं, कारण यातून अजून एक CO2 बाहेर पडला. इथं जे एन्झाईम आहे ते एन्झाईम आहे अल्फा कीटोग्लुटारेट डिहायड्रोजनेज कॉम्प्लेक्स. हायड्रोजन अजून रिमूव्ह होतं, बरोबर आहे. हा हायड्रोजन इथे रिमूव्ह झाला. NADचं रूपांतर NADH2 मध्ये झालं किंवा NADH+H+ मध्ये झालं. नंतर पुढची स्टेप आहे सक्सिनिल कोएन्झाईम ए. आता इथं मात्र ही स्टेप लक्षात ठेवण्यासारखी आहे, कारण इथं ATP फॉर्मेशन, एनर्जी फॉर्मेशन होते. क्रेब्स सायकलमध्ये इथं एनर्जी ATP, जसं ATP तसं GTPमध्ये फॉर्म होती. म्हणजे सक्सिनिल कोएन्झाईम एचं रूपांतर सक्सिनेट होतं. इथून पुढं आता कार्बन 4च राहिले. इथून पुढचे जे कंपाऊंड सगळे मॉलिक्यूल आहेत त्याच्यामध्ये कार्बन 4च आहेत. मग सक्सिनिल कोएन्झाईम एचं रूपांतर सक्सिनेटमध्ये झालं ज्याच्यामध्ये 4 कार्बन आहेत. इथं मात्र ATP जसं आहे तसं इथं, जसं आपण म्हणतो ADPपासून ATP तयार झाले, तसं इथं एक इनऑर्गॅनिक फॉस्फेट बाहेर पडतो आणि GDPचं रूपांतर कशामध्ये होतं? GTPमध्ये होतं. गॉनोसिन ट्रायफॉस्फेट. GTPचा लॉंग फॉर्म काय? गॉनोसिन ट्रायफॉस्फेट. म्हणून ह्याला सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरिलेशन असं म्हटलं गेलं. ठीक आहे. इथं प्रोडक्ट तयार झाला सक्सिनेट. ओके. त्याच्यानंतरचं स्टेप बघूया आपण. सक्सिनेट. सक्सिनेटनंतर काय झालं? फ्युमरेट तयार झालं. आता इथं मात्र फ्युमरेटमध्ये FADH2 तयार होतं आहे. काय तयार होतं आहे? FADH2 तयार होतं आहे. डिहायड्रोजनेशन ऑक्सिडेशन. आणि त्यांनी म्हटलं आहे की एन्झाईम जे आहे ते सक्सिनेट डिहायड्रोजनेज आहे. कोणता प्रोडक्ट तयार झाला? फ्युमरेट तयार झाला. ठीक आहे. फ्युमरेटनंतर पुन्हा इथं हायड्रेशन आहे, म्हणजे H2O पुन्हा ॲड होतं. हायड्रेशन. डिहायड्रेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ वॉटर, हायड्रेशन म्हणजे ॲडिशन ऑफ वॉटर. मग इथं H2O ॲड झाला की जे प्रोडक्ट तयार होतं ते मॅलेट तयार होतं. कोणतं प्रोडक्ट आहे? मॅलेट. मॅलेटचं रूपांतर पुन्हा ऑक्झॅलो ॲसिटेटमध्ये होतं आहे. ठीक आहे. म्हणजे इथं पुन्हा डिहायड्रोजनेशन होतं आहे. मॅलेट डिहायड्रोजन इथं म्हणजे 3 ठिकाणी आपल्याला दिसतं आहे. NADचं रूपांतर NADH2 मध्ये झालेलं आहे. ओके. ही सायकल लक्षात ठेवायला फार सोपी आहे. 10 स्टेप जशा आपण ग्लायकोलिसिसमध्ये बघितल्या होत्या तशा क्रेब्स सायकलमध्ये सुद्धा येतील. ॲम्फोबोलिक पाथवे असं का म्हटलं गेलं? तुम्हाला मागच्या लेक्चरला मी सांगितलं होतं की याच्यामध्ये कॅटाबोलिझम पण आहे आणि ॲनाबोलिझम पण आहे. ह्या दोन्ही याच्यामध्ये प्रक्रिया येतात किंवा दोन्ही पाथवे याच्यामध्ये आढळतात. म्हणून त्याला आपण ॲम्फोबोलिक पाथवे, क्रेब सायकल जी आहे त्याला ॲम्फोबोलिक पाथवे असं म्हणू शकतो. आता ही सायकल झाली तयार, म्हणजे ही सायकल कंप्लीट झाली की इथं काय तयार होते? काही आपल्याला एनर्जी तर मिळतेच. एनर्जी NADH2, FADH2, GTP हे तयार झालेलंच आहे. पण त्याचबरोबर काही असे प्रोडक्ट तयार होतात, अल्फा कीटोग्लुटारेट ह्यासारखे असे काही बरेचसे प्रोडक्ट तयार होतात की आपल्या बायोकेमिकल रिॲक्शन्स बॉडीमध्ये होत असतात, त्यांना ते उपयोगी पडत असतात. पुढची स्टेप आहे ती इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन रिॲक्शन किंवा इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन, त्यालाच इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम असं म्हटलं गेलं आहे. आत्तापर्यंत आपण बघा NADH2 आणि FADH2 पाहिलं कुठं तयार होतं ते. ठीक आहे. आता इथे बघा, wherever NADH2 and FADH2 are produced during glycolysis, connecting link reaction and Krebs cycle, they are oxidized with the help of various electron carriers and enzymes. जिथं जिथं मग ती ग्लायकोलिसिस असू द्या, ॲसिटिलेशन ऑफ पायरावेट असू द्या किंवा क्रेब सायकल, ह्या तिन्ही स्टेपमध्ये जिथं जिथं NADH2, FADH2, ATP हे जे तयार झालेलं आहे, ही जी एनर्जी तयार झालेली आहे, ही एनर्जी किंवा ते आहे NADH2 असेल किंवा FADH2 आहे, हे ऑक्सिडाईज होतात. हे ऑक्सिडाईज होतात. मग हे ऑक्सिडाईज कोण करतं? तर वेगवेगळे इलेक्ट्रॉन कॅरियर्स आणि एन्झाईम्स असतात. ठीक आहे. सेलमध्ये किंवा मायटोकॉन्ड्रियामध्ये वेगवेगळे इलेक्ट्रॉन कॅरियर्स असतात, त्याला आपण सायटोक्रोम्स असं म्हणतो, आणि एन्झाईम्स असतात. हे काय करतात बघा, दिस कॅरियर्स आर एन्झाईम्स आर अरेंज्ड ऑन अ इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन इन द फॉर्म ऑफ व्हेरियस कॉम्प्लेक्सेस ॲज कॉम्प्लेक्स 1 और फर्स्ट म्हणूया, सेकंड, थर्ड,
फोर्थ अँड फिफ्थ. आता हे जे कॅरियर्स आहेत तर बघा लक्षात ठेवा, NADH2 आणि FADH2चं ऑक्सिडेशन होतं. हे ऑक्सिडेशन करणारे कोण आहे तर वेगवेगळे कॅरियर्स आहेत आणि काही एन्झाईम्स आहेत. मग हे कॅरियर्स आणि एन्झाईम्स कुठं असतात, तो जो मायटोकॉन्ड्रियाचा आतला भाग आहे इनर मेम्ब्रेन, ह्या इनर मेम्ब्रेनवर हे अरेंज्ड असतात इन द फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स. मग फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ अशा पद्धतीनं. मग काय होतं बघा, NADH2 असं म्हणते मी, NADH+H म्हणण्यापेक्षा NADH2 हा ऑक्सिडाईज होतो आणि NADH तयार होतो. बघा आता उलटं झालं. आत्तापर्यंत आपण काय बघितलं होतं, ग्लायकोलिसिस असू द्या, क्रेब सायकल असू द्या किंवा कनेक्टिंग लिंक असू द्या, आपण NADचं रूपांतर कशामध्ये केलं होतं, NADH2 मध्ये केलं होतं. ठीक आहे. आता मात्र NADH आहे किंवा NADH+ आहे हा ऑक्सिडाइज्ड होतो आहे. ऑक्सिडाइज म्हणजे इथं काय होणार आहे, हायड्रोजन बाहेर पडणार आहे. आपण ऑक्सिडेशनचे 2 डेफिनेशन करतो, ॲडिशन ऑफ ऑक्सिजन और रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. आता इथून NADH2मधून हायड्रोजन काय होतं रे, बाहेर पडतो आहे आणि पुन्हा काय तयार होतं आहे, NADH तयार होतं आहे. त्याला आपण कॉम्प्लेक्स 1 असं म्हणणार आहे. अँड इट्स इलेक्ट्रॉन्स आर ट्रान्सपोर्ट टू युबिक्युनोन, दॅट इज इट्स अ कोएन्झाईम Q और COQ प्रेझेंट ऑन इनर मेम्ब्रेन ऑफ अ मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रियाच्या आतल्या बाजूला किंवा आतल्या मेम्ब्रेनवर एक एन्झाईम आहे, कोएन्झाईम आहे, याला Q असं म्हटलं किंवा युबिक्युनिन असं म्हटलं जातं. हे जे पहिलं एन्झाईम आहे, ह्या एन्झाईममध्ये हे NADH2चं रूपांतर कशामध्ये केलं जातं, NADH केलं जातं. आता हा जो युबिक्युनिन आहे रिड्यूस झालेला आहे त्याला युबिक्युनॉल असं म्हटलं जातं. ज्यावेळेस रिडक्शन होतं आहे युबिक्युनॉलचं त्यावेळेस त्याला युबिक्युनॉल असं म्हटलं जातं. FADH2 is oxidized by complex 2, that is a succinate dehydrogenase, and these electrons are transferred to coenzyme Q किंवा त्याला युबिक्युनिन आपण असं म्हणतो आहे. ड्युरिंग ऑक्सिडेशन NADH+H and FADH2 electrons and protons are released, but only electrons are carried forever, whereas protons are released into outer membrane of mitochondria. तुमच्या ही डायग्रॅम बघा, तुमच्या लक्षात येईल. हा आहे तो कॉम्प्लेक्स 1 आहे. अरेंजमेंट कशी आहे बघा, कॉम्प्लेक्स 1 नंतर इथं अरेंजमेंट म्हणजे दाखवताना कॉम्प्लेक्स 3 आहे, त्याच्यानंतर कॉम्प्लेक्स 2 आहे. अरेंजमेंट कशी आहे बघा. त्याच्यानंतर कॉम्प्लेक्स 4 आहे इथे बघा. कॉम्प्लेक्स फर्स्टमध्ये आपण काय बघितलं, आता हा जो पार्ट आहे ॲक्च्युली मायटोकॉन्ड्रियाचा आहे. इकडचा भाग आहे हा मायटोकॉन्ड्रियाचा इनर मेम्ब्रेन स्पेस आहे. इथं मायटोकॉन्ड्रियाचा मेम्ब्रेन वरचं आवरण जे आहे ते आहे आणि हे मॅट्रिक्स आहे. फॉर एक्झाम्पल हा मायटोकॉन्ड्रिया आहे. ठीक आहे. हा मायटोकॉन्ड्रिया हे त्याचं मॅट्रिक्स आहे. इकडे काय असणार आहे, मॅट्रिक्स असणार आहे. इथं जर असेल तर आपण मायटोकॉन्ड्रिया मेम्ब्रेन असं म्हणणार आहे आणि याच्या आत जे असणार आहे ते इनर मेम्ब्रेन स्पेस असणार आहे. मग पहिल्यांदा आपण हे सगळं जे घडतं आहे हे कुठं घडतं आहे, इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेनमध्ये घडतं आहे. मग आता आपण बघितलं काही कोएन्झाईम्स किंवा काही असे सर्टन सबस्टन्सेस आहेत ज्याला नावं दिली आहेत. कॉम्प्लेक्स 1 बरोबर आहे. इथं बघा कॉम्प्लेक्स 1 आहे. कॉम्प्लेक्स 1ला आपण NADH डिहायड्रोजनेज झालं असं म्हणतो आहे. बरोबर आहे. इथं दाखवले बघा NAD म्हणजे NADH+H+ डिहायड्रोजनेज झाले आणि काय तयार झाले रे, NAD तयार झाले. 2 इलेक्ट्रॉन्स बाहेर पडले. इथे वेगवेगळे एन्झाईम्स आहेत, कोएन्झाईम्स आहेत. युबिक्युनिन तयार झालेलं आहे. आता इथं कॉम्प्लेक्स 1 झाल्यानंतर काय असणार आहे, कॉम्प्लेक्स 2 असणार आहे. ठीक आहे. नंतर काय असणार आहे, कॉम्प्लेक्स 3 असणार आहे. हे तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेलं आहे, ते आपण बघूया आधी. बघा इथे. ठीक आहे. इकडे जे आपण मगाशी बघितलं होतं कोएन्झाईम युबिक्युनॉल हे ऑक्सिडाईज झालं. पुन्हा ऑक्सिडाईज कशामुळे झालं, कॉम्प्लेक्स 3 झालं. सायटोक्रोम B1 कॉम्प्लेक्स and electrons are transported to cytochrome C. Cytochrome C is a small iron containing pigment protein loosely associated with the inner membrane. बऱ्याच वेळा तुम्हाला सायटोक्रोम, व्हॉट इज सायटोक्रोम असं विचारलं जातं. सायटोक्रोम हे काय, एक आयर्न कंटेनिंग प्रोटीन आहे. सायटोक्रोम हे काय, एक प्रकारचं आयर्न कंटेनिंग प्रोटीन आहे आणि हे जे आहे हे मायटोकॉन्ड्रियाच्या आतल्या मेम्ब्रेनला लूजली अटॅच असतं किंवा असोसिएट असतं. हे एक प्रकारचं काय आहे, तर इलेक्ट्रॉन कॅरियर आहे.
इट ॲक्ट्स ॲज ए मोबाईल इलेक्ट्रॉन कॅरियर ट्रान्सफरिंग द इलेक्ट्रॉन बिटवीन कॉम्प्लेक्स थर्ड अँड फोर्थ. इथं मात्र अंडरलाईन करून घ्या, हा प्रश्न तुम्हाला बऱ्याच वेळ येतो. व्हॉट आर सायटोक्रोम किंवा व्हॉट इज सायटोक्रोम. सायटोक्रोम म्हणजेच काय, आयर्न कंटेनिंग प्रोटीन. असे प्रोटीन की ज्याच्यामध्ये काय असतात, आयर्न असतात, जे मायटोकॉन्ड्रियाच्या इनर मेम्ब्रेनला असोसिएट असतात. त्यांचं फंक्शन काय मग, तर ते काय करतात, इट्स ॲक्ट ॲज ए मोबाईल इलेक्ट्रॉन कॅरियर. काय कॅरियर म्हणून काम करतात, मोबाईल इलेक्ट्रॉन्स जे आहेत त्याचं कॅरियर करण्याचं काम करतात. आणि हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते कुठून कुठं कॅरी करतात, कॉम्प्लेक्स थर्ड पासून कॉम्प्लेक्स फोर्थपर्यंत. सायटोक्रोम सी इज ऑक्सिडाइज्ड बाय कॉम्प्लेक्स, बघा लक्ष द्या इकडं, सायटोक्रोम सी इज ऑक्सिडाइज्ड बाय कॉम्प्लेक्स फोर्थ और सायटोक्रोम सी ऑक्सिडाइज किंवा ऑक्सिडेज एन्झाईम म्हटलं आहे, कन्सिस्टिंग ऑफ सायटोक्रोम ए अँड A3. Electrons are transferred by these complex to the molecular oxygen. This is the terminal oxidation. Reduced molecular oxygen reacts with the proton to form water molecule called as a metabolic water. इथं तुमच्या पुस्तकामध्ये एवढं जुनं जर पुस्तक असेल तुम्हाला गेल्या वर्षीच्या 12वीचं, तर तुम्हाला ती प्रोसेस इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन रिॲक्शन व्यवस्थित समजेल. Protons necessary for this channel are for the from outer chamber of a mitochondria into inner chamber by F0 or part of oxysome present on a inner mitochondrial membrane. This proton channeling by F0 is coupled to catalytic site of F1 which catalyzes the synthesis of ATP from ADP and inorganic phosphate. This is oxidative phosphorylation. As transfer of proton is accompanied with the synthesis of ATP, this process is named as a chemiosmosis by Peter Mitchell. Oxidation of NADH plus H leads to production of 3 ATP molecule, whereas हा खालचा पॅरेग्राफ महत्त्वाचा आहे बघा, तो वरचं मी तुम्हाला डायग्राममध्ये एक्सप्लेन करून सांगते, फक्त इथं अंडरलाईन करून घ्या. ज्यावेळेस आपण ATP किंवा एनर्जी लेवल आपल्या बॉडीमध्ये कन्सिडर करत असतो किंवा कॅल्क्युलेट करत असतो, त्यावेळेस लक्षात ठेवा की ज्यावेळेस एक FADH2 असेल आपल्यामध्ये, एक FADH2 NADH2चं म्हणू अगोदरी, NADH2 एका NADH2 पासून किती ATP मिळतात, 3 ATP. लक्षात ठेवा, एका NADH2 पासून आपल्याला किती एनर्जी मिळते, 3 ATP एनर्जी एवढी मिळते. ठीक आहे, तर एका FADH2 पासून 2 ATP मॉलिक्यूल मिळते. ओके, ह्या लक्षात ठेवा. एक NADH2 असेल तर त्याच्यातून आपल्याला 3 ATP एवढी एनर्जी मिळते. एक FADH2 असेल तर त्याच्यामध्ये 2 ATP एवढे आपल्याला मिळत असतात. ओके, पुढं. However, the number of ATP produced depending on physiological condition and source of respiratory supply. ॲक्च्युली ही जी ATP फॉर्मेशन आहे, ATP जे आपल्याला मिळत असते, ही कशावर अवलंबून आहे, तर आपल्या बॉडीमध्ये ज्या फिजिओलॉजिकल कंडिशन आहे किंवा फिजिओलॉजी कशा पद्धतीने होती आहे आणि रेस्पायरेटरी सबस्ट्रेट कोणते आहेत, ग्लुकोज आहे, प्रोटीन आहे, फॅट आहे, कोणतं आहे, याच्यावरून ह्याचं कॅल्क्युलेशन केलं जातं. आता इथे बघा, मग अशा आपण हा बघितला सायटोक्रोम. ठीक आहे, सायटोक्रोम थर्ड, सायटोक्रोम BE म्हटलं आहे, कॉम्प्लेक्स सेकंड, सक्सिनेट डिहायड्रोजनेज इथं रूपांतर सक्सिनेटचं फ्युमरेटमध्ये झालं आहे. आणि शेवट इथे बघा, इथं मॉलिक्युलर वॉटर तयार झालेलं आहे. ठीक आहे, H2O मॉलिक्युलर वॉटर तयार होतो आहे आणि इथं ATP सिंथेसिस, म्हणजे पूर्णपणे ग्लुकोज जो आहे त्याचं ऑक्सिडेशन होतं आहे. इथे बघा, इथे मॉलिक्युलर वॉटर तयार झालेलं आहे. ठीक आहे, इथे वॉटर मॉलिक्यूल तयार झालेला आहे आणि एनर्जी पूर्णपणे ह्या सायटोक्रोम्स मार्फत, हे जे सायटोक्रोम्स आहेत त्या सायटोक्रोम्स मार्फत ही एनर्जी काय होती रे, अशा पद्धतीनं आपल्याला मिळत असते. मग खाली एक चार्ट दिला आहे, तो चार्ट सगळ्यांनी व्यवस्थित बघा. चार्टमध्ये खाली आलं बरंचसं, त्या चार्टमध्ये आपल्याला काय दिलं आहे, तर आपल्याला ग्लायकोलिसिसमधून किती एनर्जी मिळते किंवा आपण ग्लायकोलिसिस आपली प्रोसेस होताना किती एनर्जी आपण वापरली जाते, किंवा दुसरी स्टेप जी होती कनेक्टिंग लिंकची, त्या कनेक्टिंग लिंकमध्ये किती वापरली जाते, किती तयार होते
आणि क्रेब सायकलमध्ये किती तयार होते, हे सगळं आपल्याला त्याच्यामध्ये त्या चार्टमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये बघूया. हा शेवटचा पॉईंट म्हणजे ऑक्सिडेशन जे होतं आहे, ग्लुकोजचं ऑक्सिडेशन हा शेवटचा पार्ट झाला अशा पद्धतीनं. आणि जर तुम्हाला रेस्पिरेशन ही स्टेप समजली असेल तर फोटोसिंथेसिस पण समजणार आहे. फोटोसिंथेसिसमध्ये सेम अशाच पद्धतीनं तुम्ही शिकलेला आहात. चार्ट आहे, थोडा चार्ट एकदा व्यवस्थित बघूया. इथे आला बघा. इथे आत्ता आपण MCQ तुम्हाला सोडवता येतील त्याचे झालेल्या पार्टवरच आहेत, कारण कोणताही पार्ट याच्यातला डिलीट नाही. इथे बघा, ही प्रोसेस तुम्हाला व्यवस्थित समजेल. एरोबिक रेस्पिरेशन थोडक्यात समराईज काय झालेलं आहे. ठीक आहे, ग्लुकोज ही डायग्रॅम व्यवस्थित पुस्तकातली पण काढून घ्या. ग्लुकोज ग्लायकॉलिसिस झालं. ठीक आहे, ग्लुकोज ग्लायकॉलिसिस झालं. ग्लायकॉलिसिस नंतर डायग्राम दिसत नाही, फोटो खाली घेते. ग्लुकोज पहिली स्टेप ग्लायकॉलिसिस, पायरेविक ॲसिड तयार झालं. हे सगळं कुठं घडतं रे, तर सेलच्या सायटोप्लाझममध्ये घडतं. कुठं घडतं, सेलच्या सायटोप्लाझममधून. सायटोप्लाझममधून एंट्री कुठं होते आता, मायटोकॉन्ड्रियामध्ये होती. कुठं होती, हे सगळं मायटोकॉन्ड्रियामध्ये आता होते. ग्लायकोलिसिस ही सायटोप्लाझममध्ये होते. पुन्हा सांगते, ग्लायकोलिसिस जी प्रोसेस आहे ती सायटोप्लाझममध्ये होती आणि एक मिनटं, ही छोटीशी डायग्रॅम करते तुमच्या लक्षात येईल. हां, ही अशी डायग्रॅम आहे. सेलच्या सायटोप्लाझममध्ये ग्लायकोलिसिस ही प्रोसेस झाली. पायरेविक ॲसिड तयार झालं. हे पायरेविक ॲसिड मायटोकॉन्ड्रियामध्ये एंटर केलं. त्याचं रूपांतर इथं कनेक्टिंग लिंक आपण म्हणतो त्याला, किंवा ॲसिटिलेशन ऑफ पायरेवेट असं म्हणतो आहे. आणि काय तयार झालं रे, ॲसिटिल कोएन्झाईम ए तयार झालं. हे सगळं मॅट्रिक्समध्ये घडलं. कुठं घडलं, मॅट्रिक्समध्ये. क्रेब सायकल आहे ती सुद्धा कुठं घडली, मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्समध्ये घडली. आता मात्र पुढची स्टेप जी आहे, NADH2 पासून NAD वेगळा होणं, FADH2 पासून FAD वेगळं होणं, एनर्जी ट्रान्सफर होणं, ही सगळी प्रोसेस आहे ती मायटोकॉन्ड्रियाच्या इनर मेम्ब्रेनमध्ये झालेली आहे. जे आता आपण ETS बघितलं, हे सगळं कुठं घडलं तर मायटोकॉन्ड्रियाच्या मेम्ब्रेनमध्ये घडलं. क्रेब सायकल कुठं घडली, मॅट्रिक्समध्ये घडली. ॲसिटिलेशन ऑफ पायरावेट कुठं घडलं, मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्समध्ये घडलं. आणि ग्लायकोलिसिस कुठं घडते तर सायटोप्लाझममध्ये घडत असते. ठीक आहे, तुमच्या लक्षात येईल बघा, हा पॉईंट बराचसा इथे बघा. ग्लायकोलिसिस आपल्याला ATP आपण किती वापरल्या, पहिल्यांदा ग्लायकोलिसिस पहिल्या फेजमध्ये 2 वापरल्या. किती तयार झाल्या, 4 तयार झाल्या होत्या. बरोबर आहे. वापरल्या किती गेल्या होत्या बघा, तुम्ही सगळे लक्षात घ्या. वापरल्या किती गेल्या होत्या आपल्याकडून सुरुवातीला, म्हणजे ATPचं रूपांतर ADPमध्ये झालं होतं. फॉस्फेट एक रिलीज झाला, ग्लुकोज 6 फॉस्फेट तयार झालं. पुन्हा फ्रुक्टोज 1,6 बायफॉस्फेट तयार झालं होतं. यावेळेस आपण ATP वापरली होती, म्हणजे 2 वेळा कन्झप्शन केलं. खालच्या स्टेपमध्ये आपण 4 ATP तयार केल्या होत्या. बरोबर आहे. किती NADH2 तयार झाले होते, 2 NADH2 तयार झाले होते. बघा 2 NADH2, मग अशी आपण कॅल्क्युलेशन केलं होतं की 1 NADH2 असेल तर 3 ATP, इथं 2 NADH2 आहेत म्हणजे किती झाले, 6 झाले. बघा बेरीज करून बघा, 6 6 4 10. तयार किती झालेले आहेत, इथं NADH2 पासून किती तयार झाले, 6 तयार झाले. टोटल किती तयार झाले, 6 अधिक 4. बरोबर आहे. हे 6 NADH2 आणि 4 आहेत ते ATP तयार झाले. बेरीज किती झाली, 10. पण त्यातल्या 2 आपण काय केले आहेत, वापरले आहेत. म्हणजे शिल्लक किती राहिलं, नेट बेनिफिट किती झाला आहे, 8 झाला. येथे लक्षात. कन्झप्शन आपण तुम्ही ग्लायकोलिसिस प्रोसेस काढून बघा, आपण 2 पहिल्या स्टेपमध्ये यूज केलेले आहेत. दुसऱ्या स्टेपमध्ये आपण 4 तयार केलेले आहेत आपल्या बॉडीमध्ये. किती NADH2 तयार झाले, 2 NADH2 तयार झाले. 2 म्हणजे किती ATP, 6 ATP. म्हणजे एकूण किती ATP तयार झाले, 10. त्यातले आपण 2 वापरल्या म्हणजे किती तयार झाले रे, 8 तयार झाले. ठीक आहे. पुन्हा जी कनेक्टिंग लिंक होती, म्हणजे पायरेवेटचं रूपांतर ॲसिटिल कोएन्झाईम एमध्ये झालं होतं, ते ATP नव्हती, ते NADH2 तयार झालं. किती NADH2 तयार झाले ते 2. मग 2 गुणिले 3 किती आले, 6. इथं ATP वापरली गेली नाही, कंझ्युम केलेली नाही, फक्त तयार झाली. म्हणजे एकूण किती तयार झाले रे, 6.
ओके. टोटल 6, नेट बेनिफिट 6 कारण यूज केलेली नाही. क्रेब सायकलमध्ये काय होते बघा, क्रेब सायकलमध्ये सुद्धा आपण कन्झम्पशन करत नाही, वापर करत नाही, फक्त आपण वापरतोय कुठं तर ग्लायकोलिसिसच्या पहिल्या प्रिपॅरेटरी फेजमध्ये वापरतोय. मग इथं कन्झम्पशन नाही आहे. ATP किती तयार झाले आहेत, 2 ATP तयार झालेले आहेत. त्याच्यानंतर म्हणजे एकदाच 2 म्हणतोय आपण ना, कारण क्रेब सायकल 2दा फिरते, म्हणजेच 2 ATP तयार झालेत. NADH2 एकूण किती आहेत तर 3 आहेत, 3 दुनी 6, कारण एका सायकलला 3 आहेत, एका सायकलमध्ये 3. अशा पद्धतीने किती वेळा सायकल होती आहे 2 वेळा, म्हणजे 3 दुनी 6. आणि तुम्हाला माहिती आहे की एक NADH2 म्हणजे 3 ATP म्हणजे साहित्रिक 18. ठीक आहे. NADH2 पासून किती मिळाले 18 मिळाले. FADH2 किती आहेत रे 2 आहेत, म्हणजे एकच आहे, एका सायकलला एकच आहे, दुसऱ्या सायकलला 1 असे म्हणून किती झाले 2. आणि एका FADH2 पासून किती ATP मिळतात 2 ATP म्हणजे 2 गुणिले 2 4. बेरीज करा, 18 अधिक 4 22 झाले. ठीक आहे. टोटल किती झाली 22 झाली. 22 आणि हे पहिले 2 24. ओके. 24 वापरली गेली आहे का नाही. मग आता नेट गेन बघूया आपण कसं आहे की बॅलन्स शीट बघूया की बॅलन्स शीट कसे कन्झम्पशन 2 केलेले आहेत. सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरिलेशनपासून आपल्याला एकूण 4 आणि 2 6 तयार झालेत. इथे किती झालेत रे 34 तयार झालेत. NADH2 आणि FADH2 पासून किती तयार झाले 34. याच्यावर MCQ बऱ्याच वेळा विचारला जातो. NADH2 आणि FADH2 टोटल जे आहे त्याच्यापासून आपल्याला 34 ATP मिळालेले आहेत. म्हणजेच टोटल 40 ATP आपल्या बॉडीमध्ये एका ग्लुकोज मॉलिक्यूलपासून तयार होतात. किती ATP 40 ATP. त्यातल्या 2 ATP आपण यूज करतोय, म्हणजे नेट बॅलन्स शिल्लक किती राहते रे 38 शिल्लक राहते. ठीक आहे. हे झालं एरोबिक ऑक्सिडेशन ऑफ 1 ग्लुकोज मॉलिक्यूल. समजलं का सगळ्यांना, समजलं का. चार्ट काढायचा आहे, ही डायग्राम काढायची आहे. ETSचे सिग्निफिकन्सेस आपण बघूया. ETSचे सिग्निफिकन्सेस काय आहे, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन रिएक्शन सिग्निफिकन्सेस काय. The electron transport ETS terminal oxidation generate major amount of energy in the form of ATP molecule. 34 ATP molecules out of 38 ATP molecule are produced through the ETS. एकूण 38 ATPs आहेत आपल्याकडे, त्यातल्या 2 आपण वापरतोय. म्हणजेच ETSमुळं काय होतं, ह्या 34 ATP मॉलिक्युल्स आहेत ते एनर्जी इथं मिळते आपल्याला. इट रिजनरेट ऑक्सिडाइज्ड कोएन्झाइम सच ॲज NAD+ अँड FAD+. आपल्याला तुम्हाला माहिती आहे की क्रेब सायकल असेल, ग्लायकोलिसिस असेल, याच्यामध्ये आपल्याला NAD+ आणि FAD+ लागते. पण प्रत्येक वेळेस आपल्या बॉडीमध्ये हे येणार कुठून, त्याचं रिजनरेशन झालं पाहिजे. मग इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनमध्ये काय होतं, NADH2 रिड्यूस होतं आहे आणि NAD तयार होतं आहे. FADH2 पासून FAD तयार होतं. म्हणजेच ETSमुळं हे पुन्हा रिजनरेट होतात. हे जे कोएन्झाइम आहेत NAD+, FAD+, हे रिजनरेट होतात. ठीक आहे. त्याचबरोबर इथं काय प्रोड्यूस होतं आहे, वॉटर मॉलिक्यूल प्रोड्यूस होतं आहे. आणि शेवटचा सिग्निफिकन्स असा आहे, इट रिलीजेस एनर्जी इन अ स्टेपवाईज मॅनर टू प्रिव्हेंट डॅमेज ऑफ सेल. आपण बघितलं स्टेप बाय स्टेप कॅरियर इलेक्ट्रॉन कॅरियर सिस्टीम आहे, त्या पद्धतीने एनर्जी तयार केली जाते. म्हणजे अशा पद्धतीने होत नाही की पटकन एनर्जी तयार केली, इथं एनर्जी रिलीज केली जाते, ती स्टेप बाय स्टेप केली जाते, ज्यामुळं सेल डॅमेज होत नाही. दीज आर द सिग्निफिकन्स ऑफ ETS. नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचा पॉईंट करूया. इथपर्यंत व्यवस्थित सगळ्यांनी रीड आउट करा. थँक्यू.